बार्शी तालुक्यातील एका कुटुंबावर काळानं घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। एका प्राथमिक शिक्षकानं पत्नी आणि 2 मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झालाय। मिळालेल्या माहितीनुसार योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते। त्यांच्या कुटुंबात पत्नी, सुमारे 14 ते 15 वर्षांचा एक मुलगा आणि त्याच्यापेक्षा लहान दुसरा मुलगा असा परिवार होता। पत्नी गृहिणी होती। आनंदी आणि सुशिक्षित वाटणाऱ्या या कुटुंबाच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट झाल्यानं सर्वत्रच हळहळ व्यक्त होते। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार प्रथम दोन्ही मुलांना विष पाजण्यात आलं असावं, त्यानंतर पत्नीला विष देऊन शेवटी योगेश पाटील यांनी स्वतःचं जीवन संपवलं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येते। ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून घटनेमागील नेमकं कारण शोधण्यासाठी सखोल तपास करण्यात येतोय। दरम्यान या कुटुंबासमोर आर्थिक किंवा अन्य काही गंभीर अडचणी होत्या का याचाही तपास पोलीस करतायत। प्राथमिक स्तरावर आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचललं गेलं असावं अशी शक्यता व्यक्त होत असली तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। एका शिक्षकासह पत्नी आणि 2 निष्पाप मुलांचा एकाच वेळी झालेला मृत्यू संपूर्ण बार्शी तालुक्यासाठी मोठा धक्का ठरलाय। गावकऱ्यांसह नातेवाईक आणि परिचितांमध्ये देखील शोककळा पसरली असून या घटनेमागील सत्य पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल। या घटनेमागील कारणांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून वरील माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे। पोलीस तपास सुरू आहे।